आज आपण बघणार आहोत संचालनालय वैद्यकीय शिक्षण आणि संशोधन मुंबई DMER ग्रंथालय आणि माहितीशास्त्र झालेले पेपर. मी सचिन के बुक रिव्ह्यू चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे. चला तर पुस्तक बघूया. राम कट्टा यांनी प्रकाशित केलेलं पुस्तक आहे. समाधान निमसरकर यांचं हे पुस्तक आहे. आपण पुस्तक बघतच आहोत काय काय आहे त्या पुस्तकात. ग्रंथपाल, सहाय्यक ग्रंथपाल, ग्रंथालय सहाय्यक, प्रलेखाकार, ग्रंथसूचीकार या पदासाठी झालेल्या परीक्षांचे पेपर या पुस्तकात दिलेले आहेत. DMER प्रश्नपत्रिकेचे सखोल आणि परीक्षाभिमुख विश्लेषण या पुस्तकात दिले आहे. ग्रंथालय आणि माहितीशास्त्र या विषयातील महाराष्ट्रातील ग्रंथालयीन सर्व पदांसाठी उपयुक्त असं हे पुस्तक आहे. पुस्तक आपण बघतच आहोत काय काय पुस्तकात आहे ते. पुण्यावरून प्रकाशित झालेलं आहे. 380 रुपये या पुस्तकाची किंमत आहे. आपण अनुक्रमणिका पण बघितली. त्यामध्ये इंग्रजी विषय आहे. त्यामध्ये ग्रामरमध्ये काय काय विचारलं जाईल, व्होकॅब्युलरी मध्ये काय काय विचारलं जाईल हे त्याच्यात दिलेलं आहे. मराठी विषयामध्ये मराठी व्याकरणात काय विचारलं जाणार आहे ते या पुस्तकात दिलेलं आहे. भाषा सौंदर्य, प्रसिद्धी पुस्तकं आणि लेखक, योग्य जोडा लावा हे याच्यात दिलेलं आहे. इतर विषय पण आहेत. विभाग लॉजिकल ॲबिलिटी आहे म्हणजे तार्किक क्षमता आहे. त्याच्यामध्ये काय विचारलं जातं ते त्याच्यात दिलेलं आहे. सहाय्यक ग्रंथपाल, असिस्टंट लायब्ररीसाठी काय आहे, इंग्रजीसाठी काय विचारलं जाईल हे सर्व डिटेल्स या पुस्तकात दिलेले आहेत. अतिशय सुंदर पुस्तक आहे. मराठी भाषा, इंग्रजी भाषा, तर्क आणि अभियोगिता चाचणी, जनरल नॉलेज, तांत्रिक भाग, DMER अभ्यासानुसार प्रश्न विश्लेषण, त्यानंतर DMER अभ्यासानुसार प्रश्न विश्लेषण भाग 3 त्याच्यात काय काय ते दिलेलं आहे. पुस्तक अतिशय सुंदर आहे. तुम्हाला आयडियल बुक कंपनी दादर येथे उपलब्ध होईल. त्या डिस्क्रिप्शन मध्ये लिंक दिली, तिथून तुम्ही DMER ची पुस्तकं विकत घेऊ शकता. या पुस्तकाचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंट करा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा. चॅनलवरती नवीन असेल चॅनलला सबस्क्राईब करा. अशाच नवीन येणाऱ्या पुस्तकांचा बुक रिव्ह्यू माझ्या चॅनलवर तुम्हाला बघायला मिळेल. धन्यवाद. जय हिंद.